ती भेदे दोन्ही. हिरोला भेटतो ना. काय बोलता बाकी? हाय चालले तुमचे आशीर्वाद. गेले तुझं साफ झालं. साफ कुठे काय झालं? काय नाही झालं. उगाच काहीतरी नाही आज. मला कधी स्विमिंग शिकवताय? वेळ बी आलं तर नको. चला या. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. यानी रायडर्सच्या बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच गॅप नंतर एक आपण इव्हेंट अरेंज केला आणि त्याचा सांगता पण झाली. मॉन्सून किंग राईड म्हणून आपण अरेंज केलं. सो आज जमलेल्या सगळ्या रायडर्सचे मी धन्यवाद मानतो. आज त्या राईडला सगळ्यांनी आपली उपस्थिती दाखवली आणि एवढ्या संख्येने जमल्यात. सो आपण ऑलमोस्ट 4 वर्ष झाली असतील सह्याद्री रायडर्सच्या ग्रुपला. आपण तो कोरोनानंतर आपण हा ग्रुप फॉर्म केला होता आणि त्यानंतर बरेचसे रायडर्स आपल्याला भेटले. आपण बराच मोठा ग्रुप पण तयार झाला आणि आपण चांगलं बऱ्यापैकी राईड्स ग्रुपने करतो. सो हे सगळं करताना एक नवीन काहीतरी करावं हा एक आपला विचार होता सगळ्यांचा. त्या अनुषंगाने आपण पावसाळ्याच्या आधी एक मॉन्सून राईड किंवा मॉन्सून किंग असं एक स्पर्धा आयोजित करू असा एक मंथनच्या डोक्यातला विचार होता आणि त्याला आपण सगळ्यांनी दुजोरा दिला. त्याप्रमाणे ती राईड आपण प्लॅन केली आणि त्याचा बक्षीस वितरण समारंभ आज आपण करतो. सो मॉन्सून किंग राईड प्लॅन करताना उद्देश हाच होता की जेवढ्यात जास्तीत जास्त रायडर्सची इन्व्हॉल्वमेंट होईल तेवढे जास्तीत जास्त सायकल चालवली जाईल आणि प्रत्येकाची हेल्थ चांगली राहील. सो त्याप्रमाणे बऱ्याच लोकांनी प्रतिसाद दिला, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याच्याहून अधिक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा अशी माझी इच्छा आहे याच्या पुढच्या चॅलेंजसाठी. सो त्याचा बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम आहे तो आज करण्याच्या आधी वर्षभरापूर्वी आपल्या ग्रुपचा रायडर आहे कल्पेश पडवळ. आता तो नाही आहे. कल्पेश पडवळच्या मुलाचं एक आकस्मिक निधन झालं होतं. ती एक आपल्यासाठी एक दुःखद घटना होती. एवढा लहान मुलगा त्याचं जाणं आणि ते खूपच म्हणजे मनाला लावून जाणारी गोष्ट आहे. आणि त्यानंतर रिसेंटली आपली जशी मॉन्सून किंग राईड चालू झाली त्यानंतर एक महिन्याभराच्या आत चेतनच्या आईचं पण आकस्मिक निधन झालं. ती पण एक आपल्यासाठी दुःखद घटना होती. सो एक यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण आजचा वितरण सोहळा पार पडण्याआधी एक श्रद्धांजली कार्यक्रम घेऊया. आणि अरे हो प्लस तळेकर काकांच्या मिसेस ज्या आमच्या सगळ्यांच्या काकी होत्या त्यांचं देखील खूप दीर्घ अशा आजारामुळे निधन झालं. सो त्यांना पण एक आपण आज भावपूर्ण श्रद्धांजली देतो. सो हा एक भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण आपलं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेऊया. 2 मिनिटं सगळ्यांनी शांतता होतं. सो हा मॉन्सून किंग राईड जो प्लॅन आपण केला होता किंवा मॉन्सून किंग राईड चॅलेंज आपण जे सगळ्यांना दिलं होतं. सो तेव्हा असे काही आपण असे निकष ठेवले नव्हते त्या राईडसाठी. फक्त उद्देश एवढा होता की सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी सायकलिंग करावं. पण त्या करताना फक्त आपण विचार एवढाच केला होता की मॅक्झिमम सायकल जो चालवेल लाईक इन टर्म्स ऑफ किलोमीटर जास्तीत जास्त त्या 3 महिन्यात तर त्याला आपण एक अवॉर्ड देऊया आणि त्याला एखादं मेडल किंवा ट्रॉफी असं देऊया असा एक प्लॅन होता. त्याप्रमाणे आपण एक 3 सायकलिस्टला शॉर्टलिस्ट केलं. टोटल जेवढे पार्टिसिपेशन होतं त्या सगळ्याचा ट्रॅक रेकॉर्ड मंथनने ठेवला. त्याबद्दल मंथनचं खूप सारे करताना आहे ना खूप
खूप सारं डेडिकेशन लागतं, डेडिकेशन आणि टाईम लागतो, एफर्ट्स लागतात. सो हे त्याशिवाय होत नाही. कारण ह्या सगळ्या मेंटेन करणं, एक्सेल शीट मेंटेन करणं, सगळ्यांचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवणं आणि लाईव्ह खरंच ते स्ट्रावावरती त्यांचं रेकॉर्डिंग आहे की नाही हे सगळं बघणं, ह्या सगळ्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. सो इट टेक्स टाईम. सो त्यासाठी मंथनने खूप चांगलं काम केलं, त्याबद्दल मी त्याचं खरंच अभिनंदन करेन. सो 3 रायडर्स आपण शॉर्ट लिस्टेड केले. आपण खूप काही मोठा इव्हेंट नाही करतो. 3 शॉर्ट लिस्ट केले होते. त्यामध्ये सेकंड, थर्ड रनरअप, सेकंड रनरअप आणि एक विनर असे 3 आपण हे केले रायडर्सला. त्यांचं हायर किलोमीटर अदर दॅन जास्त होतं. सो थोडक्यात यांची ओळख करून देतो. ह्या मांढरे काकू, आम्ही सगळे काकू म्हणतो त्यांना, या कबड्डीमध्ये चॅम्पियन आहेत. रेल्वेमध्ये महाराष्ट्र संघाचे कर्णधार होते आणि एवढ्या चांगल्या ॲथलेटिक्स आहेत त्या, खूप चांगल्या उत्तम ट्रेकर्स. कर्मधर्म संयोग आणि आता ते आपल्याला भेटले, जसे मागे भेटले तसे. मी पहिला थर्ड रनरअपचं नाव डिक्लेअर करतो. त्यांनी टोटल किलोमीटर विदिन 3 monthsमध्ये 1230 किलोमीटर चाललं. रिअली रिकमेंडेबल, म्हणजे अप्रिशिएटेड आहे. 1230 किलोमीटर 3 महिन्यात चालवणं, तेवढी डेडिकेशन पण लागते. नाही, हां, लोकेशन्स वेगवेगळे आहेत. फक्त त्या स्ट्रावा म्हणून एक ॲप आहे, त्याच्यावरती आपण ते सगळं रेकॉर्ड बघतो. सो त्याच्या रेकॉर्डप्रमाणे मग त्याचं लोकेशन पण मिळून जातं, कुठे राईड केली केली. सो 1230 किलोमीटर थर्ड रनरअप चेतन पारधी. मी हे मेडल किंवा ट्रॉफी देण्यासाठी चिवटे सरांना मी विनंती करते. चेतन 2 शब्द बोलावे सगळ्यांसाठी, तुला काय आवडतं? अनुभव थोडासा शेअर कर. अनुभव म्हणजे माझी पहिलीच चॅलेंज होती आणि टार्गेट होता की जास्तीत जास्त किलोमीटर करायचा आणि त्यात थर्ड प्राईज भेटलं आहे, ही आनंदाचीच गोष्ट आहे. आणि आठवण येते की सगळ्यांनीच ह्या स्पर्धेत पुढे ज्या आपण चॅलेंज करू त्यांनी सगळ्यांनीच पार्टिसिपेट करावं अशी माझी इच्छा आहे. कारण त्यात आणखीनच मजा येते आणि आणखीनच स्पर्धा वाढेल अशी इच्छा असते माझी की सगळ्यांनीच पार्टिसिपेट केलं तर एक वेगळीच मजा येते. कोण पुढे जात आहे, कोण मागे येतं आहे, हे आपल्याला टार्गेट ठरतो. थँक्यू. सेकंड रनरअप मी पहिला टोटल किलोमीटर सांगेन 1693. अरे वा, कोण आहे? 1693 किलोमीटर सेकंड. कोण आहे तो? संदीप बाबर. कोण आहे तो बाबर? कोण आहे तो संदीप? संदीप बाबरला मी ट्रॉफी देण्यासाठी तळेकर काकांना विनंती करेन. कॉंग्रॅच्युलेशन संदीप. अभिनंदन. एक ट्रॉफी घाटकोपरला आली आमच्या. घाटकोपरला सगळे ट्रॉफी गेले. संदीपने जसं चॅलेंज डिक्लेअर झालं तसं मला वाटतं एक दिवस सोडला नसेल सायकलिंग. रोज कमीत कमी संदीप 12 किलोमीटर तरी सायकल चालवतच होता. सर्वात कमी झालं त्याला पण प्राईज द्यायला पाहिजे. बरोबर की नाही? आणि ज्याचे झाले नाही त्याला थोडी तरी 4 किलोमीटर चालवलेले आहे. संदीपने एक्सपिरियन्स थोडं शेअर करावा त्याचा. बघा, जेव्हा हे चॅलेंज चालू झालेलं तेव्हा मला वाटत नव्हतं की मी जास्त करू शकतो, कारण ऑफिस वर्क आणि याच्यामुळे वाटलेलं यार काय होऊ नाही शकत. पण जसं आपण सांगितलं की जसं आपण पहिला आठवडा गेला 10 किलोमीटर केलं, विचार केला रोज यार 1 तास तरी आपण काढू शकतो ऑफिसच्या याच्यामध्ये. तर मी सकाळी लवकर उठायचो, घरचे प्रॉब्लेम्स असतात आणि खास करून तर त्याचा फिरकीचा जॉब मुंबईत तर खूप कमी असतं. मी बाहेरच्या पण सिटीजमध्ये चालवली. मी ट्राय बघितलं की ज्या सिटीज जाईल तिथे सायकल भेटावी, जसं चंदीगड आहे, हैदराबाद, दिल्ली, जिथे भेटेल तिथे मी
ऑनलाईन पेड करून ज्या रेंटल सायकल्स आहेत त्या चालवण्याचा प्रयत्न केला की अशा सिटी त्यावेळी 4 महिने मी प्लॅन केले. त्याच्यामुळे मला सायकलिंग, कारण ते असतं ना की पहिल्या महिन्यानंतर तुम्ही चांगलं केल्यानंतर तुम्हाला वाटतं नाही यार जागा सोडायची नसते, ते आठवता हवी म्हणून ते रोज करावं. इनफॅक्ट जो लास्ट दिवस होता आपला राईडचा त्या दिवशी पण असं झालेलं की मला सकाळी जमलं नाही, पण मी विचार केलेला नाही मी आज शेवटचा दिवस आहे राईडचा, मी काहीतरी राईड करणार. मग मी 4:30 वाजता संध्याकाळी राईड चालू केली. 7 वाजेपर्यंत माझ्या वाईफने खूप ओरडली की यार तू असं जात नको जाऊ. आणि बक्षीस दाखव जाणार. नाही बक्षीस दाखवणार, पण माझं एकच जनरल सजेशन आहे की ही राईड ही किलोमीटरची नाही आहे, ही राईड आहे की माझं सजेशन की सगळ्यांनी रोज चालवावी. मी इनफॅक्ट सजेशन पण करीन की गोईंग फॉरवर्ड की किलोमीटर बरोबर रोज जो चालवेल, जो जास्त दिवस ॲक्टिव्हिटी करेल त्याच्यासाठी पण एक माझ्या मते आपण पारितोषिक ठेवू शकता. म्हणजे त्यांनी त्याच्या डेली जीवनातले 24 तासामधला तो 1 तास अर्धा तास दिला आहे, तो पण एक खूप बोलायचं ना महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही बघितलं असाल की बरेचसे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह चालले आहेत. इनफॅक्ट जे आपले हेल्थ मिनिस्टर आहेत डॉक्टर मनसुख मांडविया, ते स्वतः सायकलिस्ट आहेत. तर मी एक त्यांच्या प्रोग्रामला गेलो तर त्यांचं असं बोलणं होतं की पार्लिमेंटमध्ये ते सायकल घेऊन जातात आणि इनफॅक्ट जे स्पीकर आहेत त्यांना पार्किंग नव्हती, तर 6 महिने ते सायकल चालवत गेले. मग त्यांनी स्पीकरला बोलले, तर स्पीकरांनी पण त्यांना विचारलं की तुम्ही किती दिवस चालवणार, बोलले मी आता 6 महिने चालव. मग त्यांच्यासाठी एक डेडिकेटेड स्टँड आहे. म्हणजे एवढं गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह घेते तर आपण ही, आणि गव्हर्नमेंटबद्दलच्या पेक्षा मी बोलेन की आपण स्वतःचं हेल्थ बघण्याकडे लक्ष पाहिजे. आणि मी सजेस्ट करेन की सगळ्यांनी राईड करावी. इनफॅक्ट पुढचा जो इव्हेंट आहे तो खूप मोठा अजून झाला पाहिजे असं मी बोलतो. आणि थँक्स फॉर द सह्याद्री रायडर्स टीम. आणि शेवटची गोष्ट आहे की ना दुसरे ग्रुप पण आपल्या राईडला फॉलो करत होते, तर मी एक हे सांगण्याची इच्छा आहे, सांगतो की बरेच बाकी ग्रुप आहेत जे आपल्या ग्रुपला फॉलो करतात, ते आपल्या इव्हेंटला फॉलो करतात. पण आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत, लोक जेव्हा आपण राईडला होतो तर त्यांची अपेक्षा आहे की सह्याद्री रायडर्सने अजून जास्त इव्हेंट करावे आणि अजून लोकांना प्रोत्साहन द्यावं सायकलिंगसाठी. धन्यवाद. अच्छा, सो या ज्या चॅलेंजचा आपण एक फर्स्ट विनर आज देतोय. हे तर आउटस्टँडिंग आहे. टोटल राईड किलोमीटर इज 2728. बापरे. 728 किलोमीटर सायकल चालवणं हा एक सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि हे आमच्या ग्रुपचे प्रो रायडर आहेत. अटकेपार झेंडे लावलेत. आग्रा ते राजू 2025 पानिपतची लढाई जिंकलेली आहे. विठ्ठल चव्हाण ही ट्रॉफी स्पेशली आज आपल्याला ज्या सिनियर आपले भेटलेले आहेत मांढरे काकू यांच्या डबे मी देण्याची विनंती करेन. जोरदार चव्हाण. विठ्ठल चव्हाण आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. विठ्ठल चव्हाण आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. विठ्ठल चव्हाणांबद्दल काय बोलणं, म्हणजे त्यांची माझी मला वाटतं 1-1.5 वर्षापूर्वीची ओळख आहे. सगळ्यात पहिली जेव्हा मी दापोली सायकलिंग इव्हेंट जेव्हा मी अटेंड केला, हिल राईड होतं, म्हणजे एक्स्ट्रीम खतरनाक असा राईड होती. ते अंधारामधून सायकलिंग करणं, तो एक्सपिरियन्स मी घेतला आणि तेवढा स्पीडचा एक्सपिरियन्स पण मी घेतला. पण जेव्हा मला त्या राईडला सगळ्यात असं डेडिकेटेड आणि स्पीड रायडर कोण दिसलं असेल ते विठ्ठल चव्हाण होते. म्हणजे खरंच खूप अप्रिशिएटेड आहेत ते. त्यांचा स्टील त्यांचा कन्सिस्टन्सी ॲव्हरेज 24-25च्या स्पीडला सायकलिंग करतात. गुड. तो एका प्रो रायडरची हीच खासियत असते. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या सायकलमध्ये खूप सारे अपग्रेडेशन केले. पण त्यांचं एक सायकल प्रती जो त्यांचा एक हे आहे ना प्रेम, ते त्यांच्या त्या सायकलिंग करून दिसतं आम्हाला सगळ्यांना. सो त्यांच्याकडून असेच इन्स्पिरेशन मिळत राहावं नवीन नवीन रायडर्सना, अशी माझी इच्छा आहे. आणि त्यांचा थोडा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर करावा. नमस्कार सह्याद्री रायडर्स. प्रथम सह्याद्री रायडर्सचे मी आभारी आहे, जेणेकरून आम्हाला चॅलेंज आपण रोज सायकलिंग केली पाहिजे. आता मी आमच्या सांताक्रूजला राहतो. सांताक्रूज कोण सायकलिस्ट नाही, काय सकाळचा निघतो तेव्हा ते लहान मुलं मंडळी बघतात ह्या कुठे जातो, एवढा मोठा रायडर आहे काय, त्याला सुद्धा मला वाटतोय की आपण जवानावर जाऊया आणि आपल्यामुळे दुसरे आपल्यात सामील झाले पाहिजे.
अशी आपण तिथं ठेवली. आणि माझी कसं होता, मला माहिती आहे मी फर्स्टमध्ये येणार हे मला माहिती होतं. परंतु माझी सायकल ही रोडीस असल्यामुळे मी सकाळचं जायचो, पाऊस जबत असायचा आणि मग पुढे भीती यायचो. बायको माझी कपडे धुवायची नाही, मग माझं कपडे धुवायला लागायचं सगळं. मी जेवढे जमेल ना तेवढं सेटिंग केलं आणि मला माहिती होतं आग्रा ते पुणे आहे तर आपण येणार फर्स्ट. त्या मेन टाईममध्ये काय आला, माझं ते स्टाव पण बंद व्हायचं. मग काय काय प्राईस त्यात काउंट नाही झालं. आणि सह्याद्री रायडर्स असं आहे की एक जीवाभावाचा ते संबंध आहे आणि घरोबा नातं आहे. आणि यात आपण पण पुढे गेलो तर बाकीसुद्धा येतील ही एक इच्छा होती माझी मला की आता चेतनचा तर मला असं वाटलं की चेतनच पडते. येस, चेतनने त्याची स्टार्ट केला होता ते चांगला त्याचा हात बसला त्याच्यावर तिचा. आणि बाबर साहेब आहेत, आपले छोटे साहेब आहेत. मला छोटे साहेब येतीलच नक्कीच, पण ते अमेरिकेला गेले. अमेरिकेतच जास्त चालवली. माझा लग्नामुळे नंतर नाही चालवता आले मुलीच्या लग्नावर. पंढरपूर राईड होती 7 जूनला. 3 जूनला माझा ॲक्सिडेंट झाला गोरेगावला. दोन्ही गोडकीमध्ये बाद झाले. उभं गोष्टी जास्त बसू शकत नाही, तरी पण ती मी राईड मी पूर्ण केली. आता तर माझं चाललं आहे चाललं आणि सर्वांनीच अशी राईड करावी आणि मग आम्हाला पण जरा मजा येईल पुढे पुढे जाण्यासाठी. ही मी तुम्हाला प्रार्थना करतो. आणि आपण जी संकल्पना आहे ती अतिशय स्तुत्य आहे, चांगली आहे. आणि असेच वर्षानुवर्ष आपण राईड्स करूया आणि चॅलेंज ठेवूया. मी चव्हाणांना हीच विनंती करेन की तुमच्याकडे जी एनर्जी लेवल आहे ती तशीच राहू दे, पण तुमच्या थोड्याशा हेल्थकडे पण तुम्ही लक्ष द्या आणि त्याप्रमाणे सायकलिंग करा. त्यानंतर विशेष म्हणजे चव्हाण हे हार्ट पेशंट आहे. 2 अटॅक आले. 2 अटॅक आलेले आहेत आणि त्यातून ते सावरलेले आहे. एक 2000 ला अटॅक 2000 ला आता काय आवडत होत नाही. चिमटेंना पण एक काहीतरी बोलायचं आहे, तर मी त्या आधी फक्त एवढंच सांगेन. चिमटे सगळ्यात शेवटी आम्हाला मांढरे काकांकडून थोडा हेल्थ आणि फिटनेस टिप्स हव्यात, तर त्यांच्याकडून मला सगळ्यांना मिळतील अशी अपेक्षा. चिमटे तुम्हाला काय बोलायचं आहे? येस बघा, परवानगी असेल तर बोला. सर्वात पहिले पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपल्या तिन्ही आपल्या सायकलिस्टचं जोरात टाळ्या जोरात अभिनंदन करा त्यांचं. कारण त्याला प्रेरणाच करायला लागले. मला फक्त 2च मुद्दे मांडायचे. सह्याद्री रायडर्स मला मी खरं तर आपले माझे गुरुबंधू तळेकरांमुळे तुमच्या जोडलं गेलं आणि खरं ते जीवाभावाचे मला मित्र मला भेटले. तर हा मला आनंद वाटतो इथे आल्याबद्दल. तर 2 महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायचं तुम्हाला मी की आपण फिटनेससाठी रोज सायकल चालवतो. म्हणजे एक माझं म्हणणं आहे की फिटनेस चालवता चांगली गोष्ट आहे जी आज तुम्ही चालवले रोज चालवता. पण माझं एवढंच म्हणणं आहे की नुसतं फिटनेससाठी राहू नका की पोल्युशन पण तुम्हाला कमी करायचं आहे. तर जेव्हा तुम्हाला जमेल तर तुम्ही मार्केटमध्ये जाता, बँकेत जाता किंवा काही जवळपास मित्राकडे जाता असाल, तिथे काही अगदी स्टेशनच्या आजूबाजूला तुम्हाला 5-10 किलोमीटर जायचं असेल तर तेव्हा देखील सायकल चालवावी ही माझी विनंती आहे तुम्हाला. तरच ते पोल्युशन जाईल. फक्त तुम्ही काय करता स्वतःची हेल्थ बघता, पण पर्यावरणाचं संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला इतर वेळेस देखील सायकल चालवणं गरजेचं आहे. तुम्ही काही लाजू नका. मी स्वतः माझ्या घाटकोरमध्ये अगदी कांजूरमार्ग चित्रोळीपर्यंत माझी सायकल चालवतो. मला लाज नाही वाटत. लोक काही म्हणतील म्हणू दे, पण ह्या तुम्ही एक महत्त्वाचा गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी सायकल चालवा. तुम्ही हेल्थसाठी सायकल चालवताय पण पर्यावरणाच्या रक्षणासाठी पण चालवली गेली पाहिजे. आणि खरंच म्हणजे विठ्ठल चव्हाणचं मला म्हणजे कौतुक का वाटतंय, कारण त्यांनी सायकल चालवणं म्हणजे त्यांचा 1-2दा अपघात झाला तरी त्यांनी सायकल सोडली नाही. हे खरंच त्यांचं ग्रेट आहात तुम्ही विठ्ठल चव्हाण तुम्ही, आणि खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. आणि दुसरा एक अजून एक महत्त्वाचं की आपली सह्याद्री रायडर्स आता सगळ्याकडे आपण बोलबाला होतो, आपण टी-शर्ट घालतोय, पण एक सामाजिक बांधिलकी एक असली पाहिजे आपल्याला. कारण कसं असतं की काही चेष्टेने लोक बोलतात की तुम्ही काय ते नाश्त्याला जाता, तुम्ही टी-शर्टला जाता, पण तसं नाही आहे. एक सामाजिक बांधिलकी पण असते. कारण तुम्ही बऱ्याच ठिकाणी जेव्हा जाता ना तेव्हा तिथे काही इव्हेंट असतात, जो प्रोग्राम असतो, त्याच्यामध्ये तुमच्या सह्याद्री रायडर्स देखील जळतं आणि त्याची सामाजिक बांधिलकी सांभाळून तुम्ही त्यात भाग घेत असता. त्या दिवशी तुम्हाला असं वाटत असेल की मग काय राईड काय नुसतं नाश्ता आणि टी-शर्टसाठी गेलो, ते लोक जे बोलतात ते मला वाईट वाटतं. पण ती सामाजिक बांधिलकी लक्षात घ्या. कुठल्या इव्हेंटला तुम्ही गेलात तर त्याच्यानंतर अगोदर तरी सायकल चालवा की नंतर तरी सायकल चालवा. मी आता 2 इव्हेंटला गेलो.
मी बघा 2 म्हणजे मी असं मोठेपणा सांगत नाही, पण 2 इव्हेंट नंतर मी बघितलं की मला सेंचुरी जवळ पोहोचतोय मी, तर मी एक्स्ट्रा हाईट केली. हे तुम्ही बघितलं पण असेल ते. पण तुम्ही असं करू नका की बाबा त्या इव्हेंटला जायचं नाही, पण इव्हेंटला तुम्ही गेलात तर ती सामाजिक बांधिलकी आहे हे विसरू नका. कारण तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे काय सह्याद्री रायडर्स होते, हा बाबा हे लोक जाणतात की समाजामध्ये जे काही चाललेलं आहे. आता गेल्या रविवारी एड्ससाठी होतं, ठीक आहे जायला पाहिजे तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही राईड करा परत एक्स्ट्रा सोशल कॉजसाठी सोशल ते विसरू नका. हेल्थसाठी करा, पर्यावरणासाठी करा आणि सामाजिक बांधिलकी, या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. त्या गोष्टी कोण चेष्टेचा विषय नाही आहे. कुठे इव्हेंटला गेल्यानंतर कोणी काय बोलले मागून तरी काय लाज वाटून घेऊ नका, पण ती सामाजिक बांधिलकी आहे. खरंच मला 2 शब्द तुम्ही बोलायला दिले त्यावर धन्यवाद. आणि सगळ्यांनी सायकल चालवा, सायकलचा प्रसार करावा. काय ठेवलंच नाही. सॉरी तर विनंती करतो. चांगलं म्हणजे जे काही करताय ते फार उत्तम आहे आणि तुमचं जे काय प्रगती चालली आहे स्वतःच सांभाळा आणि सायकल अतिशय चांगली गोष्ट आहे. मला पण असं वाटतं खूप आपण पण चालवावी. पण मी जेव्हा संधी मिळते ती चालत आहे इकडे. छान. आणि आता आम्ही दोघे 29-30ला रायरेश्वर आणि केंद्रगडला दोघे ट्रेकला चाललो. खरं तुमच्याकडून प्रेरणास्थान आहे. तुम्ही म्हणजे गाड्यामध्ये जाणार तिकडे, तो शक्य नाही असं काय एवढा. थँक्यू व्हेरी मच काकू, तुम्ही आलात आणि तुमचा वेळ दिलात त्याबद्दल. आता अनएक्सपेक्टेड आमचा कार्यक्रम. सो बेस्ट लक फॉर एव्हरीवन आणि बी रेडी फॉर नेक्स्ट चॅलेंज. थँक्यू. आणि हा कार्यक्रम संपला आणि आजचा हा कार्यक्रम इथे संपला. थँक्यू. साठी नाश्ताची सोय केलेली आहे. आपण आता सगळे मडीजला जाणार आहोत. त्याआधी मी काय आणलं? आणले मी जरा संदीप बाबर यांनी जरा चांगला चालू आहे, जरा काहीतरी गोडधोड. सुरुवात व्हावी. लोकांचे बर्थडे नाही झाले, त्या पण लक्षात ठेवलं पाहिजे. तर आता केक नाही भेटू शकत, पण आपण स्वीट केकनी गोडवा आणूया, तर सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा. सगळ्यांनी सह्याद्री रायडर सह्याद्री रायडर्स, सह्याद्री रायडर्स, सह्याद्री रायडर्स. सह्याद्री राईडसाठी खास मी एक लिहिलंय, प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की स्वार्थाचं भान नसावं. मैत्री अशी असावी की स्वार्थाचं भान नसावं. आयुष्य असं जगावं की मृत्यूने म्हणावं तू जग अजून, मी नंतर येईल. शेवटचं वाक्य जबरदस्त. हा एक नंबर. अजून एक वाक्य आहे, प्रत्येक वेळेला आपण एकमेकाला सोडून गेल्यानंतर मिस यू म्हणण्यापेक्षा सोबत आहे तोपर्यंत विथ यू म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खूप मोठं भाग्य लागतं. स्वभाव यांचा सर्वांना, आपल्या चंद्रकांतसाठी लिहिते, स्वभाव यांचा असा सर्वांना एकत्र ठेवण्याचा, सर्वांना आपलंसं करण्याचा, उत्तम माणूस म्हणून त्याचं नाव कायम आपल्या सह्याद्री राईडला राहावं, हीच माझी अपेक्षा. कृणानुबंध आपल्या सर्वांचे सह्याद्री राईडशी कायम राहावं हीच आपली शेवटची इच्छा.